शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. पंचक्षमेचा सुसंदेश, परमेश्वर बळी बनून आला संदेश. पंचक्षमेचा सुसंदेश, परमेश्वर बळी बनून आला संदेश. येशूच आहे तो शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. शुद्ध हृदय देणारा सुसंदेश, प्रभूशी नाते जोडणारा संदेश. शुद्ध हृदय देणारा सुसंदेश, प्रभूशी नाते जोडणारा संदेश. चकाचका तुम्ही शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. च्या म्हणण्याकरिता देवाचे वचन पहिले राजे याचा 3रा अध्याय 7 ते 14 ही वचने. पहिले राजे याचा 3रा अध्याय 7 ते 14 ही वचने. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चालचलवणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोनाने हा वर मागितला, म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला. देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितली, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितला नाही असा आणखीन एक वर तुला देतो. धन आणि वैभव ही तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ समान कोणी असणार नाही. तू आपला बाप दावीद याचप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील, तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करेल. देवबाप वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्वानीच्या प्रिय श्रोत्यांनो, सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज सकाळी आपण पहिला राजे त्याचा 3रा अध्याय वचने 7 ते 14 पर्यंत आपण या ठिकाणात वाचलेले आहोत. माझ्या प्रियांनो, या ठिकाणात आम्ही राजा सुलेमानांनी केलेली प्रार्थना आम्ही पाहत आहोत की सुलेमान
वैयक्तिक जीवनाकरिता प्रार्थना करत आहे. तो देवाकडे बुद्धी मागत आहे, तो ज्ञान मागत आहे. त्याला माहीत आहे की मला ज्ञानाची गरज आहे, बुद्धीची गरज आहे, आणि त्याच्यासाठी तो देवाच्या सानिध्यात जात आहे. माझे प्रियांनो, त्याच्याकडे सर्व काही आहे. खूप मोठं वैभव आहे. राजा दाऊदाची गद्दी त्याच्याजवळ आहे. परंतु आम्ही पाहतो की तो हे सर्व सोडून दीन आणि नम्र होऊन जो सृष्टीचा निर्माण करता प्रभू परमेश्वर आहे त्याच्या सानिध्यात जात आहे आणि तो प्रार्थना करत आहे. आज तुम्हाला आणि मला प्रार्थनेची गरज आहे. माझ्या प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे आम्हाला बघायचं आहे. आज आम्हाला देवाकडे मागायचं आहे. अनेक परिवारात अनेक समस्या आहेत. अनेक परिवारात माझ्या प्रियांनो अनेक प्रकारच्या आजार आहेत. अनेक प्रकारच्या गुलामगिरीमध्ये आहेत. अनेक प्रकारच्या वाईटामध्ये फसून आहेत. आणि या सर्व गोष्टीतून छुटकारा प्राप्त करण्याकरिता आम्हाला देवाच्या सानिध्यात हा संपूर्ण महिना घालवायचा आहे. देवाच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला वेळ घालवायचा आहे. आम्हाला देवाला मागायचं आहे, कारण आमचा देव सर्व समर्थी सृष्टीचा निर्माण करता प्रभू आहे. आणि निश्चित माझ्या प्रियांनो, देव आम्हाला गेल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा राजा सुलेमानाने प्रार्थना केली आणि देवाला जेव्हा त्याने बुद्धी मागितलं, ज्ञान मागितलं, आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याला इतर गोष्टी पण त्याला दिलेल्या आहेत. म्हणून आपण प्रत्येकाने वैयक्तिकरित्या देवाच्या सानिध्यात आपण घालवूया. सादर करतो, सांगू दे माझ्या प्रियांनो, निश्चित प्रभू आमच्या प्रार्थना विनंत्या ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या ज्या गोष्टीकरिता आम्ही प्रार्थना करू त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्रभू आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही विश्वासाने देवाच्या सानिध्यात वेळ घालवूया. विश्वासाने देवाच्या प्रार्थनेत वेळ घालवूया. विश्वासाने आम्ही देवाला मागूया. म्हणूया, स्वर्गीय प्रभू, तू आज प्रभू आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या शेतीमध्ये, आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या कामामध्ये, प्रभू आमच्या मंडळीमध्ये, आमच्या देशामध्ये मोठा काम तू कर. आणि निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभू हे कार्य करेल. आमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तो आम्हाला देईल आणि आम्ही देवाचा गौरव करू. म्हणून हा संपूर्ण महिना देवाच्या सानिध्यात, प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये आपण घालवूया आणि देवाचे उपकार स्मरण करूया. या वचनाच्या द्वारे देवाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभू की सुंदर संधी तू आम्हाला दिलेली आहेस की आम्ही तुझ्या जवळ येऊन आमच्या प्रार्थना विनंत्या सादर कराव्या. निश्चित प्रभू आमच्या प्रत्येक प्रार्थना विनंत्याचं तू उत्तर देशील हा आमचा विश्वास आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवन तुझ्या हातात देऊन प्रार्थना ख्रिस्त येशूच्याच नावात मागत आहे, म्हणून तू स्वीकार कर. आमीन. सौख्याचा हा संदेश, मृत्यू मंगल सांगे हा संदेश. स्वर्गीय सौख्याचा हा संदेश, मृत्यू मंगल सांगे हा संदेश. घटका हीच ती शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. स्वर्गाने दिला एकच संदेश. स्वर्गाने दिला एकच संदेश. स्वर्गाने दिला एकच संदेश. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.